अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आज अहिल्यानगर शहरामध्ये घडलेली आहे। शासकीय तंत्रनिकेतन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी एका शिक्षकानं म्हणजे शिक्षकी पेशा जो आहे त्याला गुरुचं स्थान समाजात आपण दिलेलं आहे। त्या पेशातल्या एका नराधमानं महाविद्यालयामधल्या अंडर एज असणाऱ्या 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींची छेडछाड करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। या गोष्टीच्या बाबतीमध्ये तर आम्ही ज्या नराधमाने हे कृत्य केलं त्याचा शोध घेत होतो आणि त्याला धरून त्या ठिकाणी शिवसेना स्टाईल त्याची जी मस्ती आहे आमच्या आया बहिणींना हात लावण्याची ती उतरवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही त्याचा शोध घेत होतो। पण कोतवाली पोलीस स्टेशनचे PI दराडे साहेब आणि त्यांची सगळीच टीम जी आहे मी त्यांचं खरं तर आभार मानतो की शिवसैनिकांच्या हाताला आमच्या आया बहिणींची छेड काढणारा तो नराधम लागण्यापूर्वी पोलिसांच्या तावडीत तो सापडला म्हणून वाचला। जर तो आज शिवसैनिकांच्या हाताला लागला असता तर त्याचा चुरडा करण्याचं काम त्या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं असतं। त्याला आता कोतवाली पोलीस स्टेशनला आणलंय आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी आमची शहर शिवसेनेची मागणी आहे। गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज हे सरकारी आस्थापना आहे। पालक मोठ्या विश्वासानं त्या ठिकाणी आपल्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी पाठवतात। मुलीसुद्धा कष्ट करून त्या ठिकाणी स्वतःचं करिअर घडवण्यासाठी त्या ठिकाणी अभ्यास करतात। जो प्रकार सगळा समजला तो अत्यंत किळसवाना आणि घाणेरडा प्रकार आहे। म्हणजे ती स्टोरी जी आहे सगळं घडलेलं कथानक जे आहे ते मी तुम्हाला सांगत नाही कारण की ते सांगावं असं नाहीच त्याच्यामध्ये। पण त्यानं जी काही त्या ठिकाणी किळसवानी हिंमत केली अशा प्रकारे जर परत या शहरामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच नाही कोणतंही महाविद्यालय असो कोणतंही विद्यालय असो शाळा असो किंवा कोणतेही सरकारी आस्थापना किंवा खाजगी कार्यालय असतील जिथं आमच्या आया बहिणी काम करतात, जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आमच्या आया बहिणीशी जर कोणी वागण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते वेळप्रसंगी आया बहिणींच्या सुरक्षेसाठी कायदासुद्धा हातात घेतील।